सोलापूर शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट होऊन जवळपास एक 8-10 वर्ष झाली आणि 8-10 वर्षानंतर देखील तोच प्रश्न आणि तोच सवाल उपस्थित केला जातो आहे की सोलापूर शहर हे खड्डेमुक्त कधी होणार। या अनोख्या उपक्रमामध्ये एक सोलापूर प्रशासनाला एक चपराक देणारी गोष्ट म्हणजे एम पक्षाचे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांनी एक अनोखी उपक्रम हाती घेतला आणि त्या उपक्रमामध्ये एक कॉल आणि खड्डामुक्त करण्याचा एक संकल्प त्यांनी घेतला आणि त्या संकल्पनेमध्ये त्यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याच्यामध्ये त्यांची नेमकी संकल्पना काय हे जाणून घेऊ। काय नेमकं करणार आहात त्याच्यामधून? ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन आमचे नेते बॅरिस्टर असुद्दीन अवीस साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष इम्तियाज जलील साहेबांनी मध्यंतरी टोल नाक्यावर ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी टोल भरायचे नाही असे आदेश काढले होते। ज्यांच्या पत्राच्या आदेशानुसार आम्ही सोलापुरातसुद्धा हा उपक्रम राबवत आहे। या देशात, या जिल्ह्यात, या शहरात, राज्यात भाजपाने अनेक खड्डे करून ठेवलेले आहेत। सर्व विकून टाकलेले काही ठेवलेले नाहीत। त्या खड्डे बुजवण्याचं काम ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन करत आहेत। आज हा लोकांना इतका त्रास झाला, प्रशासनाला जाग येत नाही। प्रशासनाला सांगूनसुद्धा खड्डे बुजवण्याचं काम करत नाही त्यांनी। अनेक छोटे मोठे अपघात झाले, काही लोकांचा जीव गेला, दिवाळीसारखा सण साजरा झाला तरीसुद्धा हा महापालिकेला जाग येत नाही। ह्या महापालिकेला जाग यावा म्हणून ऑल इंडिया मस्जिद इत्तेहादुल मुस्लिमीन आम्ही स्वतःच्या खर्चातून रोजचा 50,000 खर्च आहे, हा खर्च स्वतः आम्ही करून शहरात ज्या ज्या चौकात खड्डे पडलेत एक कॉल खड्ड्याचा प्रॉब्लेम सॉल्व असं उपक्रम आम्ही राबवत आहे। जवळपास हा उपक्रम किती दिवस असेल? जेव्हापर्यंत फोन बंद होत नाही याचं तोपर्यंत उपक्रम चालू ठेवणार आहे मी। तुम्हाला असं म्हणायचं आहे की पालिका प्रशासन हे सुस्त झालं? सुस्त झालं साहेब। बघा तुम्ही काय चाललं आहे महापालिकेत, कोणताही काय रस्ते करून किती 6 महिने झाले नाही, पूर्ण रस्ते खराब झाले शहरातल्या। काय यांना जाग येत नाही, काय यांच्या लक्षात येत नाही। म्हणजे काय झालं, सगळं राज्य त्यांचंच चालू आहे, त्यांच्यावर नेत्याचा खूप मोठा हात आहे। त्यामुळे त्याने काय बघणार, लोकांचं काय त्याला घेण्यात येणार नाही। आपल्या पत्रात काय पडतं आहे तेवढं बस झालं। जवळपास हा खर्च जो आहे एस्टिमेट कितीचा निघाला आहे तुम्ही आता, म्हणजे एवढं मोठा उपक्रम आहे? ज्या दिवशी शेवटचा आमचा उपक्रम संपेल त्याच्यासोबत टोटल बेरीज काढून तुम्हाला मी पत्रकार परिषदेत घेऊन माहिती दिली। नक्कीच एखाद्या नगरसेवकाला जर का सर्वसामान्य नागरिकांनी तक्रार केली तर ते तात्काळ पूर्ण करणे हे त्यांचं कर्तव्य असतं, पण वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून देखील प्रशासन दखल घेत नसेल तर नगरसेवकांना अशा कल्पना किंवा अशा युक्त्या किंवा अशा उपक्रमाच्या साथ घ्यावी लागते। गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास एक 3-4 वर्ष झालं पालिका प्रशासक म्हणून कामकाज करते आणि प्रशासकाच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणारं लोकप्रतिनिधी सभागृह नसल्यामुळे कदाचित हा सगळा गोंधळ उडत असेल। पण एक विशेष आहे की पालिका प्रशासनाच्या एकूण थंड आणि लालफिती कारभारावर शौकत पठाण यांच्या उपक्रमातून प्रश्न उपस्थित केला आहे हे मात्र नक्की। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्र।